आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक तरुण रातोरात स्टार बनतात. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब व्हिडिओ आणि शॉर्ट कंटेंटमुळे लाखो लोक त्यांना फॉलो करतात. पण कधी कधी आयुष्य इतकं अनिश्चित असतं की हे स्टार अचानक आपल्यातून निघून जातात. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही सोशल मीडिया स्टार आणि डिजिटल युगातील कलाकार जे खूप लवकर या जगातून निघून गेले. अन्वी कामदार यांचा जन्म मुंबईमध्ये झाला आणि त्यांचं संपूर्ण बालपणही तिथेच गेलं. त्या शिक्षणात चार्टर्ड अकाउंटंट होत्या आणि मुंबईमध्ये एका कॉर्पोरेट कंपनीत काम करत होत्या आणि कामासोबतच त्यांना प्रवासाची खूप आवड होती. याच आवडीमुळे त्यांनी इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल कंटेंट तयार करायला सुरुवात केली. त्यांच्या व्हिडिओमध्ये त्या महाराष्ट्रातील आणि भारतातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळाची माहिती देत असत. त्यांच्या साध्या आणि माहितीपूर्ण शैलीमुळे काही महिन्यातच त्यांच्या अकाउंटवर 2 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. 2024 मध्ये ते रायगड जिल्ह्यातील कुंभ धबधबा येथे व्हिडिओ शूट करण्यासाठी गेल्या होत्या. रील शूट करताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या सुमारे 300 फूट खोल दरीत पडल्या. रेस्क्यू टीमने खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचं वय फक्त 27 वर्षे होतं. प्रथमेश कदम हे महाराष्ट्रातील एक तरुण सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका साध्या कुटुंबात झाला आणि त्यांचं बालपण ग्रामीण वातावरणात गेलं. त्यांना लहानपणापासूनच लोकांना हसवायला खूप आवडायचं. नंतर त्यांनी इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स बनवायला सुरुवात केली. त्यांच्या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे ते आपल्या आईसोबत छोटे छोटे मजेदार प्रसंग दाखवायचे. या व्हिडिओंना लोकांकडून खूप प्रेम मिळालं आणि काही काळातच त्यांचे लाखो व्ह्यूज आणि मोठे फॉलोअर्स बेस तयार झाला. पण 2026 मध्ये अचानक त्यांची तब्येत बिघडली. डॉक्टरांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि फक्त 26व्या वर्षीत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर हजारो लोकांनी श्रद्धांजली दिली. अरुण तुपे हे महाराष्ट्रातील सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले एक व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि ते आपल्या विचारांमुळे आणि वेगळ्या बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जायचे. ते विविध सामाजिक आणि दैनंदिन विषयांवर व्हिडिओ बनवायचे. त्यांच्या स्पष्ट आणि थेट बोलण्यामुळे त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळायचे. हळूहळू सोशल मीडियावर त्यांचा एक मोठा प्रेक्षक वर्ग तयार झाला. पण काही काळातच त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूप दुःखद बातमी होती. ईश्वरी देशपांडे यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनय आणि नृत्याची आवड होती. नंतर त्यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना चांगली ओळख मिळाली. सोशल मीडियावर देखील त्या खूप सक्रिय होत्या. इंस्टाग्रामवर त्या फोटोशूट, प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याच्या संबंधित पोस्ट शेअर करायच्या. 2021 मध्ये त्या आपल्या मित्रांसोबत गोवा येथे सुट्टीसाठी गेल्या होत्या, पण रात्री उशिरा त्यांची कार नदीत पडली आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचं वय फक्त 25 वर्ष होतं. कल्याणी कुरुळे जाधव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हळोंडी गावात झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची खूप आवड होती. नंतर त्यांनी मराठी मालिकेमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि तुझ्या जीव रंगला या लोकप्रिय मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. सोशल मीडियावर देखील त्यांचे हजारो चाहते होते आणि त्या नेहमी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधायच्या. 2022 मध्ये रात्री आपल्या घरी परतत असताना डंपर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या फक्त 32 वर्षाच्या होत्या. सोशल मीडियावर आज अनेक तरुणांना प्रसिद्धी मिळत आहे, पण या घटनांमधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते: आयुष्य किती अनिश्चित आहे. आज लाखो लोक ज्यांना फॉलो करतात ते स्टार एका क्षणात आपल्याला सोडून जाऊ शकतात, पण त्यांच्या व्हिडिओमुळे त्यांनी लोकांच्या आयुष्यात आनंद दिला आणि म्हणूनच ते आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा कसं काय.